नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। अहिल्यानगर मनपा भरती संदर्भात नवीन अपडेट जे आहे तर ते आलेले मित्रांनो। आता ही अपडेट काय आहे, याची जाहिरात कधी येणार आहे, कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असणार आहे, परीक्षा कोणामार्फत होणार आहे, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा जे आहे तर ही बातमी आलेली होती बघा। टाटा कन्सल्टन्सीने मागितला आणखी एक अहवाल, मनपातील भरती आणखी लांबली। म्हणजे त्यांनी पाठवलं होतं, परंतु त्याच्यामध्ये आणखी थोडंसं जे आहे तर ते काही त्रुटी होत्या, त्याच्यामुळे आणखी काही वेळ जो आहे तर तो या भरतीसाठी जो आहे तर तो आपल्याला लागू शकतो मित्रांनो। परंतु मेकॅनिकल साठी आणि सिव्हिल साठी आता सध्या वेगवेगळ्या मनपामध्ये जाहिराती सुरू आहेत। नाशिकमध्ये आली होती, नाशिकमध्ये आलेली आहे, पुण्यामध्ये आलेली होती, अशा अनेक मनपांच्या जाहिराती ऑलरेडी पेंडिंग होत्या, ते यायला सुरुवात झालेली आहे। इतरही अमरावती असेल, बाकीच्या मनपांच्या जाहिराती लवकरच येणार आहे। आणि त्यांच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर सिव्हिल साठी आपली एक प्रॉपर बॅच आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह स्वरूपाची बॅच सध्या सुरू आहे आणि याची फीस पण महाराष्ट्रात आपण सर्वात कमी ठेवलेली आहे। त्याच्यासोबत एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे। मेकॅनिकलची संपूर्ण रेकॉर्डेड बॅच, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही पार्ट कव्हर करणारी ही एकमेव महाराष्ट्रातली एकदम एक्सपर्ट फॅकल्टीद्वारे ही रेकॉर्ड केलेली बॅच असणार आहे। तुम्ही जर तयारी करत असाल सिव्हिल मेकॅनिकल साठी तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता। बघा न्यूज मध्ये काय सांगितलेले ते बघूया। बघा महानगरपालिकेतील तांत्रिक 45 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। बघा 45 पद आहेत, पण ही 45 पदं कोणती आहेत मित्रांनो? ही सर्वच्या सर्व टेक्निकलची पद आहेत, नॉन टेक्निकलची पदं नाहीत। मात्र टाटा कन्सल्टन्सी कडून आरक्षणामध्ये पदांमध्ये वयाच्या अटीमधील सवलतींबाबत पुन्हा माहिती मागवलेली होती। प्रस्तावातील त्रुटी दूर करून माहितीसह प्रस्ताव पुन्हा त्यांच्याकडे पाठवल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली। असे असले तरी या प्रक्रियेमुळे भरतीस पुन्हा विलंब झाला असून भरती प्रक्रियेचे ग्रहण सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। बघा खूप साऱ्या मनपांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, त्यांचा सेवा प्रवेश नियमच अपडेट नाहीये। सेवा प्रवेश नियमामध्ये अनेक त्रुटी आहेत। मग याच्यासाठी मागेच नगर विकास विभागाने सांगितलं होतं की मुंबई सोडून जेवढ्या काही मनपा असतील तर त्यांच्यासाठी सामायिक आदर्श आपण सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते तयार करावे, पण ते अजूनही तयार झालेले। त्याच्यामुळे काय होतं की नाशिकच्या मनपामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स चार्ट दिसते, तीच बीएमसीच्या याच्यात दिसत नाही, पुण्याच्या याच्यात दिसत नाही। हे का होतं? कारण की सामायिक सेवा प्रवेश नियम नाही, कॉमन सेवा प्रवेश नियम नाही आहे। त्याच्या संदर्भात नगर विकास विभागाने प्रयत्न केला होता, पण नंतर त्याच्यावर काय झालं ते काही अपडेट आलेलं नाही। अहिल्यानगरचं पण तेच होते की त्यांचे सेवा प्रवेश नियम, त्यांच्या काही त्रुटी ज्या आहेत तर ते म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ते मागणी पत्र किंवा जे काही गोष्टी असतील तर त्या टीसीएस कडे पाठवत नाही। त्याच्यामुळे ऍड येण्यासाठी आपल्याला इथं विलंब जो आहे तर तो होताना दिसतोय। मनपाचा कर्मचारी आकृती बंद मंजूर झाल्यापासून आजपर्यंत एकही पद याच्यात भरले गेले नाही। त्यामुळे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते आणि पर्यायाने काय होतं की सामान्य माणसावर याचा परिणाम होतो, कारण की त्याला ज्या सर्व्हिसेस ज्या महानगरपालिकेकडून देण्यात येतात त्याच त्याला त्या व्यवस्थित पद्धतीने भेटत नाही। बघा खर्चाची अट देखील शिथिल केलेली होती आणि नगर विकास विभाग खात्याकडे प्रस्ताव पाठवला होता। त्यावेळी एकनाथ शिंदेजींनी यांनी मंजुरी दिली होती। 176 पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला। महानगरपालिकेने 134 पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती। आता अटीच्या सवलतीबाबत पुन्हा जे आहे तर ती माहिती जी आहे तर ते टीसीएसने मागवलेली आहे। बघा दरम्यानच्या 7वा वेतन आयोग झाल्यापासून आस्थापना खर्च यांचा जबरदस्त वाढला होता, तर याच्यासाठी फक्त आता 45 टेक्निकलची पद जी आवश्यक आहे तर तेवढीच भरण्यासाठी इथं मंजुरी दिलेली होती। बघा परीक्षा ही कोणामार्फत होणार आहे, तर परीक्षा ही टीसीएस या कंपनी मार्फत जी आहेत तर ते होणार आहे मित्रांनो। गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने अहिल्यानगर महानगरपालिकेकडून काय होते की चुकीचे माहिती जाते, म्हणजे त्रुटी, चुकीची नाही म्हणू शकत, काहीतरी त्रुटी सोडवून देतात ते, आणि त्याच्यामुळे काय होतं पुन्हा ते भरती प्रक्रिया प्रॉपर होत नाही। म्हणूनच हा प्रस्ताव पाठवताना त्यांनी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करूनच प्रस्ताव जो आहे तो पाठवायला पाहिजे। कोणती कोणती पदे जी आहेत तर ती भरण्यात येतील मित्रांनो ते पाहूया आपण एकदा। बघा अशी आहेत भरती होणारी पदं। बघा जेई सिव्हिलची 15 पदं भरली जाणार आहेत, जेई मेकॅनिकलची 3 पदं आहेत, जेई ऑटोमोबाईलची 1 पद आहे, अभियांत्रिकी सहाय्यकच्या 8 जागा आहेत, विद्युत पर्यवेक्षकाच्या 3 आहेत, लिपिक टंकलेखनच्या 13 आहेत, संगणक प्रोग्रामरचं 1 आहे आणि पशुधन पर्यवेक्षकची 1 आहे। तर या सर्व पदांसाठी टीसीएस मार्फत आणि येणाऱ्या कालावधीत जे आहेत तर ती जाहिरात येऊ शकते, पण ही जाहिरात लवकर आली पाहिजे मित्रांनो। कारण की जर मनपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, तर अशी कुठली पद्धतीची जाहिरात जी आहे तर ती इथं येताना आपल्याला दिसणार नाही मित्रांनो। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि तुम्ही देखील या टीसीएस आयबीपीएस मार्फत होणाऱ्या सरळ सेवेसाठी तयारी करत असाल तर टीसीएस एक्झाम गाईड म्हणून आपलं पुस्तक आहे। जे कोणी सिव्हिल मेकॅनिकल वाले असतील तर त्यांनी हे पुस्तक नक्की परचेस करावं, कारण की याच्या माध्यमातून तुमचं जो आहे तर तो मराठी, इंग्रजी, जीके मध्ये आणि रिझनिंग मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याचा पीवायक्यू आहे मित्रांनो।
त्यासोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग साठीचं एक्झाम गाईड पण आलेले आणि सीएचं तर एकदम बेस्ट पुस्तक जे आहे तर ते आलेले, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज सगळे प्रश्नपत्रिका आपण इथं एकत्र जे आहेत तर तो तुमच्यासाठी करून दिलेले आहेत आणि याच्यासाठी हे बेस्ट तुमच्यासाठी स्टडी मटेरियल असणार आहे. टेक्निकल संदर्भातल्या काही अपडेट असतील तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, म्हणून या चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.